विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कळंबच्या भाजप कार्यकारिणीत मोठे बदल, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर। भारतीय जनता पार्टी कळंबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या। यामध्ये अनेक नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे, तर जुन्या लोकांना या कार्यकारिणीमध्ये डच्चू देण्यात आला आहे। त्यामुळे विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने गांभीर्याने घेतली असून कळंब तालुक्यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन करण्यात आल्या। या नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये शीतल चोंदे यांची भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर संताजी वीर यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कळंब तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यासोबतच विकास कदम यांच्यावरती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या कळंब तालुका उपाध्यक्षपदी महादेव पावले इटकूर, खंडेराव मैंदाड सोराखळी, हर्षद अंबुरे कळंब यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यासोबतच सरचिटणीस या पदावरती प्रणव चव्हाण बोर्डा, संतोष कसपटे हिंगणगाव, तालुका सचिवपदी मेघराज देशमुख, बाळासाहेब पवार जवळा खुर्द यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। तर ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्षपदी पांडुरंग सोनार शेळगाव, भटक्या विभाग विमुक्त जाती जमाती आघाडी तालुकाध्यक्षपदी तात्याराव जाधवर, अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्षपदी रफिक भाई सय्यद डिकसळ व शहराध्यक्षपदी इलियास कुरेशी कळंब या सर्वांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन दिलेली जबाबदारी आपण निष्ठापूर्वक पार पाडावी अशी अपेक्षा देखील यावेळी उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली। तसेच पक्षबांधणी व संघटनेच्या अधिकाधिक विस्तार करताना देशाचे नेते नरेंद्र मोदी यांचे विचार समाजातील सर्व स्तरापर्यंत आपल्या माध्यमातून जाणार आहेत व पुढील काळात कळंब तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये आपण समर्थ साथ द्याल अशी अपेक्षा देखील यावेळी उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, राजकीय घट्टा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।